नमस्कार मित्रांनो, व्हायरल लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, धर्मादाय आयुक्तालय भरतीची जी एक्झाम आहे ती चालू झालेली आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये कोणते टॉपिक केलेच पाहिजेत हे आपण तुम्हाला सांगणार आहोत. हेच टॉपिक वारंवार विचारले जात आहेत, प्रत्येक शिफ्टमध्ये हेच टॉपिक विचारले जात आहेत आणि हेच टॉपिक तुम्हाला करावे लागतील. तर या टॉपिकवरती आपण चर्चा करणार आहोत आणि पेपरची लेवल कशी आहे आणि किती मार्क्स घ्यावे लागतील तरच तुम्ही पास होऊ म्हणजे मेरिटमध्ये येऊ शकता. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण हे एका शिफ्टचे प्रश्न घेतलेले आहेत, पण प्रत्येक शिफ्टमध्ये हेच टॉपिक विचारले जातात. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मराठी विषय. तर मराठीला उतारा हा विचारलाच जातो आणि म्हणीवरती प्रश्न आहे म्हणजे आहेच. त्यानंतर समानार्थी शब्द, वाक्प्रचार, समानार्थी शब्द हे विचारले जात आहेत. त्यानंतर याच्यावरती माझ्या एका मित्राने परीक्षा दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये शुद्ध लेखनवरती 3 प्रश्न आलेले होते. त्यानंतर क्रियापदाच्या प्रकारावरती प्रश्न आहेच. क्रियापद, विशेषण आणि शुद्ध लेखन, उतारा याच्यावरती प्रश्न मराठीत विचारले जातात. मराठी एकदम सोपं आहे. सर्वप्रथम तुम्हाला सांगतो मी मित्रांनो, मराठीत आउट ऑफ मार्क्स खूप साऱ्या मुलांना पडणार आहेत. जवळपास 50 ते 55% मुलांना मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स पडतील. इतका सोपा मराठी आहे. त्यानंतर इंग्लिशवरती पॅसेज आहेच. त्या पॅसेजवरती 5 प्रश्न जवळपास प्रत्येक शिफ्टला विचारले गेलेले आहेत. त्यानंतर पॅराजंबलवरती 4, काहींना 6 सुद्धा विचारलेले. हेच टॉपिक लक्षात ठेवा मित्रांनो, हेच टॉपिक आहेत. पॅसेजवरती 5 प्रश्न, जवळपास 5 प्रश्न विचारत आहेत प्रत्येक शिफ्टला. त्यानंतर पॅराजंबल या शिफ्टमध्ये 4 विचारले, परंतु काही शिफ्टमध्ये 6 पॅराजंबल विचारलेले आहेत. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती 2-3 प्रश्न आहेत. इडियम फ्रेजेसवरती 2 ते 3 आहेत. सिनोनिम्स अँटोनिम्सवर 3-4 आहेत आणि फिल इन द ब्लँक्स तर आहेच. तर मित्रांनो, इंग्लिशचे एवढेच टॉपिक करा. तुम्ही बाकीचं चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट हे करायची आवश्यकताच नाही आहे मित्रांनो, कारण त्याच्यामध्ये ॲड क्वेश्चन टॅग हे विचारलेलंच नाही आहे. याच्यावरतीच व्होकॅबवरती खूप त्यांनी भर दिलेला आहे. इंग्लिशही खूप अवघड नाही आहे, परंतु मॉडरेट लेवलचं आहे. त्यानंतर रिझनिंगवरती सुद्धा हेच टॉपिक आहेत. अक्षरमाला, वर्तुळाकार बैठकीवरती 2 ते 3 प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतर सरळ जे रांग आहे त्याच्यावरती 1 ते 2 प्रश्न आहेत. त्यानंतर सोमवार रविवारची सिटिंग अरेंजमेंट असते त्याच्यावरती 2 प्रश्न विचारले होते. मॅथमॅटिकल ऑपरेशन ते सिम्पल आहेत, म्हणजे सिम्प्लिफिकेशनसारखे एकदम इझी आहेत. म्हणजे चिन्हांची अदलाबदल करून किंवा मग एखादा अक्षर दिलेलं आहे की एस म्हणजे प्लस, टी म्हणजे मायनस, डिवाइड असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत ना. त्याचबरोबर नातेसंबंधावरती 2-2, 3-3 प्रश्न विचारलेले आहेत. अक्षरमालिका, अंकमालिका आहेच आणि सिम्प्लिफिकेशनवरती 1-2 प्रश्न आहेत. त्याचप्रमाणे आकृत्यांवरती सुद्धा आहेत, म्हणजे ह्या आकृतीसारखी दुसरी आकृती किंवा आरशातील प्रतिमा याच्यावरती प्रश्न. हेच टॉपिक करा, दुसरं मॅथ करण्याची काहीही आवश्यकता नाही. एकंदरीत रिझनिंग हा खूप सोप्पा आहे मित्रांनो. मी शेवटी सांगतोच तुम्हाला कोणत्या विषयामध्ये किती मार्क्स घ्यावे लागतील तरच तुमचं पोस्टिंग फिक्स आहे, नाहीतर खूप अवघड आहे. त्यानंतर मित्रांनो, जी के जे आहे तर ते मॉडरेट लेवलचं आहे, थोडं हार्ड विचारलं जात आहे. तर याच्यामध्ये 10 प्रश्न असे विचारले जात आहेत प्रत्येक शिफ्टमध्ये की जे खूप इझी आहेत. प्रत्येक शिफ्टमध्ये 10 प्रश्न आहेतच. 9 ते 10 प्रश्न खूप इझी. म्हणजे कोणते? समाजसुधारक 1857, जे जवळपास तयारी करतात त्यांचा टॉपिक तो क्लिअरच असतो, ज्याच्यावरती त्यांनी अभ्यास केलेला असतो. त्याचनंतर कोणतं शहर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हाही खूप सोपा प्रश्न विचारला जात आहे. घटनादुरुस्ती, मुलांच्या जे अभ्यास करतात त्यांच्या घटनादुरुस्ती त्यांनी स्टडी केलेलाच असतो. त्यानंतर कलमवरती प्रश्न विचारलाच जात आहे प्रत्येक शिफ्टमध्ये की 10 प्रश्न असे आहेत. हे आता ह्या शिफ्टमधलं पहा, जालियनवाला बाग कोणत्या शहरात, भारत सेवक समाज, सर्वात मोठे वाळवंट, समाजसुधारक, विधान परिषद कोणत्या राज्यात आहे हे पहा, मायनॉरिटी एज्युकेशन कलम, सगळं सोपं. याच्यातले 10 प्रश्न एकदम इझी आहेत पहा. म्हणजे हे महाराष्ट्र विद्युत पुरस्कारावरती एक प्रश्न विचारलेला गेलेला आहे. मुलांना फक्त सायन्सचे प्रश्न थोडे अवघड जात आहेत, नाहीतर जी के जे आहे त्याचे जवळपास 10 प्रश्न खूप इझी आहेत. तर यानुसार मित्रांनो
अर्जदारांची संख्या याच्यामध्ये खूप आहे, आपणासही माहीत आहे. जवळपास 2.5 ते 3 लाखांच्या दरम्यान मुलांनी निरीक्षक पदासाठी अर्ज केलेला आहे. जागा आहेत 121. पण ओव्हरऑल जर धर्मादाय आयुक्तालय भरतीचा विचार केला तर मित्रांनो कॉम्पिटिशन खूप हार्ड आहे. आणि क्वेश्चन पेपर जो आहे, जे रेग्युलर अभ्यास करतात MPSC वाल्याने सुद्धा ही पोस्ट चांगली असल्यामुळे याच्यामध्ये भरलेला आहे. तर मराठीमध्ये जवळपास 50 ते 55% मुलांना आउट ऑफ मार्क्स पडणार आहेत मित्रांनो, कारण मराठी खूप इझी आहे. तर मराठीचे 25, रिझनिंगचे 70% मुलांना आउट ऑफ मार्क्स पडणार आहेत, कारण रिझनिंग खूप सोपं विचारलेलं आहे. त्यानंतर इंग्लिशला ओव्हरव्ह्यू केल्यानंतर असं लक्षात येतं की 17 ते 18 मार्क्स मुलांचे बरोबर येतात. 17 इंग्लिशचे धरले आणि तुमचे GKचे 10 हे खूप इझी आहेत. म्हणजे प्रत्येकाचे ते 10 तर बरोबर येतातच आणि 4-5 काहींचा अभ्यासामुळे ते येणार, म्हणजे ते 15. आणि इंग्लिशचे तर एकंदरीत पाहता मित्रांनो यांचे आपण पाहू शकता जवळपास म्हणजे ते 100 मार्क्स मुलांना पडणारच आहेत, मराठी प्लस रिझनिंग. त्यानंतर इंग्लिशचे 20 जरी धरले तरी ते 40 मार्क्स त्यांना पडणार आहेत. आणि 30 मार्क्स GKचे म्हणजे 170 मार्क्स मुलांना पडतीलच. म्हणजे जे हुशार टॉपर मुले आहेत त्यांना 170 मार्क्स जवळपास पडणारच आहेत. कारण क्वेश्चन पेपर पाहता सेट करता जो कट ऑफ आहे हा 180-190च्या पुढेच लागणार आहे, हे लक्षात ठेवा. एक्झाम सोपी जात आहे, सर्वांचंच म्हणणे आहे की पेपर बऱ्यापैकी सोपे आहेत. जरी आपण 170 नाही 160 जरी पकडले ओव्हरऑल तर 160च्या पुढेच मुले राहणार आहेत. त्यामुळे वरचे जे 40 मार्क्स म्हणजे 20 प्रश्न आहेत ते 20 प्रश्न तुमचा कट ऑफ निश्चित करणार आहेत. ज्यांना कट ऑफ म्हणजे ज्यांना मेरिटमध्ये बसायचं आहे त्यांना त्या 20 प्रश्न म्हणजे 40 मार्क्सवरचे तुमचे कट ऑफ ठरवणार आहेत. 15 ते 20 प्रश्न तुमचा कट ऑफ काढतील, जे थोडे हार्ड विचारले जात आहेत GKमध्ये आणि काही इंग्लिशमध्ये, तर तेच तुम्हाला पोस्टिंग देऊ शकतात. बाकी हे तर रेग्युलर मुलं करतातच. आणि एवढे मार्क्स सरासरी 60% मुलं ही आहेत ती 160च्या पुढे असणारच आहेत. 150च्या पुढे तर 60% आहेतच. 60-70% मुलं 150च्या पुढे जातील अभ्यास करणारे. त्यामुळे मित्रांनो अभ्यास चांगला ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.